या ठिकाणी 10 उमेदवारांची निवड सूची जाहीर होणार आहे आणि 3 उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यात येणार आहे. वेतन श्रेणी S1 आहे 15,000 आहे. तर 24 सायंकाळी 6 पर्यंत आहे. म्हणजे तुमचा अर्ज तिथे पोहोचला पाहिजे त्या तारखेपर्यंत. आता विस्तृत जाहिरातीसाठी तुम्हाला या ठिकाणी मी हे दिलेलं आहे, वेबसाईट दिलेली आहे. आता नेमकं कशी आहे ही जाहिरात ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, जाहिरातीचा दिनांक 29/4/2024 आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 30/4/2024 ला आणि अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे 15/5/2024. या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिलेला आहे. आता या ठिकाणी सफाईगार अर्थात स्वीपर या पदाकरता या ठिकाणी ही जाहिरात आहे. अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्हाला प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी ही भरती होणार आहे. 10+3 अशी ही पदं असणार आहेत. या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, तुम्ही म्हणाल मला फॉर्म भरता येईल का? तुम्हाला त्यासाठी अर्हता काय असली पाहिजे? एकतर सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणं आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे. या 2 बाबी इथे महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला 28/3/2005 नंतर तिसरं अपत्य नसावं. कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक अथवा दोषी ठरवलेले नसावेत. फौजदारी खटला तक्रार प्रलंबित असल्याची किंवा फौजदारी खटला तक्रार यांचा निर्णय झालेला आहे असे उघड केलेले असले पाहिजे. म्हणजे मित्रांनो एखाद्यावर FIR दाखल असेल ना तर त्याला अर्ज भरता येतो. डायरेक्ट अटक झालेली नसावी तुम्हाला किंवा तुम्ही दोषी ठरवलेले नसावे, फक्त तो मुद्दा आहे. आता वयोमर्यादा काय आहे? 18 पेक्षा कमी आणि 38 पेक्षा जास्त वय नसावं. जाहिरात प्रसिद्धीचा दिवस या ठिकाणी धरायचा आहे. वरती दिला आहे तो. आणि जे SC ST OBC विशेष मागास प्रवर्गातले उमेदवार आहेत त्यांचं 43 पेक्षा जास्त वय नसावं. त्याच्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेची गरज नाहीये, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गरज नाही. आता तुमची निवड झाल्यावर इथे काम नेमकं काय असेल? जिल्हा न्यायालय, इमारत, त्याचा परिसर, निवासस्थान, तिथलं कार्यालय, तिथलचं प्रसाधन गृह यांची स्वच्छता आणि साफसफाई करणं, निगा राखणं, बागेची निगा राखणं, त्याच्या व्यतिरिक्त काही अधिकाऱ्यांची कामं असतील ती करावी लागतील. 15,000 ते 47,000 म्हणजे तुम्हाला एक 25-30 हजारापर्यंत पेमेंट या ठिकाणी सुरुवातीला भेटणार आहे. अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला सांगितलंय, जो पोस्टाद्वारे तुम्हाला पाठवायचा आहे. ही वेबसाईट तुम्ही सर्च करू शकतात, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. शासकीय कर्मचारी असेल त्याने अर्ज लेखी परवानगी घेऊन आपल्या विभाग प्रमुखांची करायचा आहे.
हे या ठिकाणी ते तुम्हाला